नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये। तर आपल्या ह्या वर्षी जो श्रावण महिना आहे, तर त्यात 5 सोमवार आपल्याला मिळतात आणि आजचा जो सोमवार होता तो होता तिसरा श्रावणी सोमवार। तर बेलाची पानं आहेत ना, आमच्यासमोर खूप मोठं बेलाचं झाड आहे आणि पाहू शकता तुम्ही की एवढी पानं आहेत की सहज हाताला भरपूर अशी येतात आणि आपण जी विकतची घेतो ना ती तुटलेली असतात किंवा मोजूनच आपल्याला ती अर्पण करावी लागतात। तर भरपूर आम्हाला इथं बेलाची पानं आहेत ना मिळतात। तर कोणाच्या इथं आजूबाजूला जर झाडं असेल तर नक्कीच अशी जी पानं आहेत ना आपल्याला मनसोक्त व्यवस्थित घेता येतात आणि जी पाठीमागची जी गाठ असते ना अशी बेलाच्या पानाची, तर ती आपल्याला अशी तोडायची। नंतर जे बेल आहेत ना ते स्वच्छ असे धुवूनच आपल्याला पिंडीवरती व्हायचे। तर पाहू शकता तुम्ही बरेचसे बेल आहेत ना मी घेतले होते म्हणजे आपल्याला जर समजा 108 बेलांच्या पानाचा अभिषेक किंवा आपल्याला व्हायचं असेल पिंडीवर तर आपण करू शकतो, तसं वाहू शकतो। त्यामुळं शक्यतो असं झाड वगैरे असेल ना तर बेलाचं तर तुम्ही बेलच असे तोडून जर घेतले तर मनसोक्त आपल्याला बेलेनं भेटतात। तर हा जो बेल आहे ना पाहू शकतो तुम्ही, बघा बेलाला 3च पानं असतात, पण इथं 3 पेक्षा सुद्धा जास्त पानं मला भेटली आहेत। तर जर असं बेल आपल्याला भेटलं तर ते खरंच दुर्मिळ असतं आणि ते जर शिवपिंडीला आपण वाहिलं तर खूपच म्हणजे छान असतं। तर अशा पद्धतीनं मी 3 पेक्षा सुद्धा जास्त मला पानं आहेत ना बेलाची बरीचशी भेटली। त्यानंतर सुरुवातीला आपल्याला शिवपिंडाचं पूजन करायचं आहे, तर त्यासाठी पांढरं वस्त्र अंथरावं लागतं। तर अशा पद्धतीनं पांढरं वस्त्र आहे ना ते मी अंथरलं होतं। त्यानंतर तामण घेतलं, 2 पानं आहेत ना बेलाची, जी खडबडीत बाजू आहे ती अशी आपल्याला वरच्या दिशेला ठेवायची आणि त्यावरती शिवपिंड ठेवायची। त्यानंतर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा, त्यानंतर दुधाचा, पंचामृताचा, परत पाण्याचा, असा शिवपिंडीवरती अभिषेक आहे ना आपल्याला करायचा असतो। तर अशा पद्धतीनं मी सुद्धा अभिषेक केला आहे आणि पूजासुद्धा छान झाली होती। आधी सर्वात प्रथम पूजा करून घेतली होती आणि त्यानंतर असा शिवपिंडीला अभिषेक करून घेतला। तर जलार्पण केल्याने श्रावण महिन्यामध्ये शिवपिंडीला खूप आपल्याला म्हणजे खूप पुण्य मिळते। शिवाय आपल्या ज्या आयुष्यामध्ये काही कठीण प्रसंग असतात किंवा काही ना काही अडीअडचणी असतात त्यासुद्धा आपल्या दूर होतात। म्हटलं जातं ना की श्रावण महिन्यामध्ये जेवढं आपण करू त्याच्या खूप दुपटीनं आपल्याला मिळत असतं। तर अशा पद्धतीनं जी पिंड आहे ती छोटीच होती, त्यामुळे त्याच्यावरतीच अभिषेक केला आणि पिंड आहे ना ती आपल्याला बरेच पितळाची पण असते, शिवाय पाषाणाची सुद्धा मिळते। तर ही पाषाणाचीच पिंड होती, तर त्याच्यावरच अभिषेक केला। तर अभिषेक करताना आपण मंत्र, स्तोत्र वगैरे पण बोलू शकतो किंवा ओम नमः शिवाय असं उच्चार करून सुद्धा आपण अभिषेक करू शकतो। तर शिवपूजा करताना कोणत्या वस्तूंचा वापर करावा व कोणत्या वस्तूंचा वापर करू नये, अगदी सोप्या पद्धतीनं पूजा कशी करायची ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर श्रावणी सोमवार आहे ना ह्यावेळेचं 19 ऑगस्टला आहे आणि ही पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा प्रदोषकाळीच तुम्ही करू शकता। म्हणजे शक्यतो प्रदोषकाळी केलेली पूजा चांगली असते, नाहीतर ब्रह्ममुहूर्तावरती। तर चौरंग असेल तर चौरंगावरती पांढरे वस्त्र अंथरायचे किंवा अशा प्रकारे काही तुमच्या मंदिराच्या समोर जागा असेल तर तिथंसुद्धा मी अशीच मंदिराच्या समोरच ही पूजा आहे ना ती मांडली होती। तर पांढरे वस्त्र अंथरून त्यावरती पूजा मांडू शकतात। तर सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करायची, त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केल्याच्या नंतर आपण पिंडीवरती अभिषेक वगैरे करायचा। तर बेलाच्या पानांवर शक्यतो ही मूर्ती आहे ना ती ठेवायची, पिंड आहे ना ती। तर अशा पद्धतीने मी जी पूजा आहे ना ती करत आहे। तर आपण सुद्धा जे शिवांची नावं आहेत किंवा ओम नमः शिवाय असं जप मंत्र करत आपण हे अभिषेक करू शकतो। त्यानंतर अभिषेक केल्याच्या नंतर हे आपण एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे अभिषेकाचं पाणी आणि त्यानंतर शिवपिंड आहे ना परत आपल्याला ताम्हणामध्ये घ्यायची पुसून। ताम्हणामध्ये आपण परत शिवपिंड आहे ना ती ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र वाहायचे। तर मैत्रिणींनो, बेलपत्र वाहताना जी बेलाची खडबडीत बाजू असते ना तर ती आपल्याला सुरुवातीला म्हणजे खडबडीत बाजू वरती आपल्याला ठेवायची असते पिंडीच्या वरती। तर पाहू शकता तुम्ही जी खडबडीत बाजू आहे तर ती मी वरती ठेवते आणि हे पान आहे ना बघा, बेलाला 3 पानं असतात, पण हे 3 पेक्षा जास्त पानं असलेले बेल आहेत ना मला बरेचसे भेटले होते आणि असं बेल तुम्ही नक्कीच शिवपिंडीवरती भेटल्यावरती वाहा। खूप खूप चांगली म्हणजे पूजेमध्ये आपल्या अशी बेलपत्र वाहनच खूप चांगलं असतं आणि शुभ मानलं जातं। तर अशा पद्धतीनं धूप दीप दाखवून
आणि बेलाचं 108 पानं जर असेल तर खूपच चांगलं. तर मैत्रिणींनो, शिवपिंड आहे ना त्याला हळद कुंकू अजिबात व्हायचं नसतं. तर शिवलिंग असतं तर त्याला लाल फुलसुद्धा व्हायचं नसतं. गोकर्णाचं निळं फूल किंवा पांढरं फुलं असतं ना तर ते शिवलिंगावरती आपण अर्पण करू शकतो, वाहू शकतो. तसंच तुळशीपत्रसुद्धा पिंडीवरती ठेवत नाही. तर त्यानंतर आपण जे पिंडीला पाणी वाहतो, जल अर्पण करतो तर ते आपल्याला तांब्याच्या म्हणजे लोट्यामध्येच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर जे पंचामृत असतं तर ते तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायचं नाही, कारण ते खराब होतं. त्यामुळं आपल्याला जे पाणी आहे ते लोट्यामध्येच ठेवायचे तांब्याच्या, आणि पंचामृत जे आहे ना ते स्टीलच्या एखाद्या भांड्यामध्ये आपण ठेवू शकतो. त्यानंतर शिवमूठ ज्या आहे ना, आजची हिरवे मूग होती तर हिरवे मूग आहे ना ते एक आपण वाहू शकतो, किंवा शिवमूठ आहे ना ते आपल्याला पिंडीवरच्या बाजूला ठेवायचे असते. तर अशा पद्धतीनं मी जे हिरवे मूग आहेत ना ते एक सुद्धा 11 असे हिरवे मूग आहे ना वाहिले होते. आणि म्हणजे जे शिवांचं नामस्मरण आहे ते केलं, आणि एक सुद्धा वाहिले होते. आणि शिवमूठसुद्धा आपण मंदिरामध्ये वगैरे ती चढू शकतो. तर त्यानंतर शिव अष्टोत्तर शतनामावली आपण 108 वेळासुद्धा बोलली तरी चालते. एक पान आपण पिंडीवरती ठेवून अशा पद्धतीने 108 वेळा शिव अष्टोत्तर शतनामावली बोलू शकतो. शिव प्रार्थना म्हणायची. शिवलिंगावरती जल अभिषेक हा नक्कीच करायचा. आणि कारण की शिवलिंग म्हणजे शिवांना जल हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळं आपण जल अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर पाहू शकता तुम्ही की बेल आहे ना ते मला 3पेक्षा जे जास्त होते ना पानं तर ते सुद्धा मी वाहिले आहे. तर तुम्हालासुद्धा असे बेल जर भेटले तर नक्कीच तुम्ही शिवपिंडीवरती वाहा. आणि अशा पद्धतीनं आजची जी पूजा होती ती खूप छान अशा पद्धतीने केली. आणि त्या पूजेच्या नंतर आपल्याला एखादं केळ किंवा एखादं फळ आहे ना ते सुद्धा आपण नैवेद्य म्हणून ठेवायचा. तर एखादं बाजूलाच आपण नैवेद्य म्हणून केळ किंवा कुठलेही फ्रूट्स आहे ना, एखादं आपण फळ ते आपण ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं घरामध्ये सुद्धा आपण पूजा करू शकतो. तर कोणाचं श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत किंवा बरेचसे ग्रंथ असतात ते पारायण वगैरे चालू असतं, तर ते सुद्धा आपण पठण करू शकतो, वाचू शकतो. तर माझं जे शिवलीला अमृत होतं त्याचं सुद्धा वाचन होतं ते, त्यामुळं ते सुद्धा मी केलं. तर अशा पद्धतीनं आजची पूजा आहे ती मी पूर्ण तुमच्यापुढे शेअर केले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.